नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर माझ्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत मस्त मार्केटसारखा जसा बाहेर मिळतो का नाही, सेम तसाच असा मग टोमॅटो केचप घरच्या घरी करणार आहोत. आणि कोणी म्हणणार पण नाही की हा घरी बनवलेला आहे. तर चला सुरू करूया. तर इथे बघा मी टोमॅटो घेतलेले आहेत आणि टोमॅटो घेताना पिकलेले बघून आणि लालसर घ्यायचे आहेत. आणि मग आता हे टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मोठ्या मोठ्या फोडी मी करून घेतलेल्या आहेत. आता हे एका पॅनमध्ये आपल्याला फोडी टाकून घ्यायच्या आहेत. हे बघा गॅस चालू केलेला आहे. सगळ्या फोडी ज्या आहेत टोमॅटोच्या मी पॅनमध्ये टाकलेल्या आहेत. आता याच्यामध्ये घालायचं आहे एक छोटा तुकडा अद्रक घातलेला आहे, थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत, 2-3 लवंग घातलेत, थोडा छोटा दालचिनीचा तुकडा घातला आहे, 2 तमालपत्र घातलेत आणि अर्धी वाटी साखर घातली बघा. आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्ही सुक्या लाल मिरच्या 2 घालायच्या आहेत. मी पुढे घातलेल्या आहेत, व्हिडिओमध्ये दिसत नाही, पुढे टाकलेत बघा, तुम्ही बघू शकता. आणि 2 लाल मिरच्या घालायच्या आणि आता हे मिक्स करून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. म्हणजे पूर्ण ह्याचं टोमॅटो जे आहे ते एकदम असं मॅश झालं पाहिजे, असं एकदम मऊसूत झालं पाहिजे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आता शिजू द्यायचं आहे. तर बघू शकता टोमॅटो आपलं पूर्ण असं मॅश झालेलं, एकदम शिजलेलं आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड होऊ द्यायचं आपल्याला. पूर्ण थंड झाल्यानंतर मगच मिक्सरमधून आपल्याला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर बघा इथे पूर्ण थंड झाल्यानंतर मी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं काढून घेते आणि मिक्सरमधून हे फिरवून घ्यायचं आहे. आता फिरवून झाल्याच्या नंतर का नाही, अशी जी पुरण चाळायची चाळण असते त्याच्यावरती त्यातून आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. म्हणजे असं गाळल्यामुळं काय होतं की जे बिया आहेत ते टोमॅटोचे साले आहेत ते वर राहतात बघा. आणि सगळा जो टोमॅटो केचप आहे तो खाली येतो आणि त्या बिया वरती राहतात. आता पूर्ण सगळं गाळून घेतल्यानंतर तो केचप आपण बनवला होता तो एका पॅनमध्ये काढून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरं काही घालण्याची गरज नाही, कुठला कलर वगैरे काहीच घालायची नाही, खूप छान कलर येतो. आता ह्याच्यात मी आता हे गॅस चालू करून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे 1-2 मिनटं. ह्याच्यात घालायचं आहे थोडंसं 1-2 चमचे विनेगर मी घातलेलं आहे. हे बघा 2 चमचे मी विनेगर घालून घेते. आता हे दिसताना तुम्हाला जरा थोडंसं हे पातळ दिसते. आता हे थोडंसं दाटसर झालं की गॅस आपल्याला बंद करायचा आहे. तोपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. आणि शिजवताना शक्यतो ह्याच्यावरती एक झाकण ठेवा, कारण की ते असे टिपके खूप उडतात आणि पूर्ण गॅस खराब होऊ शकतो, तुमच्या अंगावर पण येऊ शकते. यासाठी ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि घट्ट होईस्तोपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता बऱ्यापैकी आपला केचप तयार झालेला आहे. आणि आता बघूयात व्यवस्थित झालं आहे का कसं. तर एका प्लेटवरती घ्यायचं आहे. हा बघा थोडासा केचप प्लेटवरती घेऊन बघायचा आहे. तर हा एका जागेला जसा बसतोय त्याच्यामुळे ते ओळखायचं की हा केचप रेडी झालेला आहे. बघू शकता. आता गॅस बंद करायचा आणि थंड झाल्याच्या नंतर आपल्याला एका काचेच्या बरणीत किंवा बॉटलमध्ये भरून घ्यायचं आहे. हे बघा आता इथे मी थंड झाल्यानंतर एका काचेच्या बरणीत भरून घेतलेला आहे. आणि बघू शकता याला कलर जो आहे ते किती छान आलेला आहे. हे बघा आणि जसा बाहेर मिळतो सेम तसाच झालेला आहे. आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते. तर नक्की अशा प्रकारे करून बघा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब जर तुम्ही नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आणखी एका अशाच नवीन व्हिडिओसोबत.